तिथं ते राहू द्या. ताप दे रे बाबा टाकून यायचा राग राग शपथ लोट बाया लोट जा. चपली आई चप्पल इतक्या भयानक मध्ये फास्ट काय. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज बेस्ट मी पायऱ्या बसले बघा, थोडंसं पाठीमाग पायऱ्या, खाली बी पायऱ्या, वरी बी पायऱ्या. मी करतो नाश्ता बेस्ट पोह्याचा आहे बघा, दिसले का. सकाळ सकाळी बेस्ट नाश्ता चालला आहे पोह्याचा. कशामुळं, कारण की ना ते थोडंसं प्रॉब्लेम लय मोठा आहे. त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला, सकाळ सकाळी पोहे मला बाईनं करून देत. आईनं काय नाही, आईनं तर सगळं भाजी पोळी सगळं ओकेमध्ये केले. पक्षी ते बाईनं पोहे मला कळून दिलेत, कारण की 2 दिवस झालं मी असं बाईला तांडायलो. कारण की ना बाईला एका दिवशी म्हणलं होतं मी पोहे कर म्हणून, बरोबर. तर बाई मला काय म्हणली माहिती का, पोहेत नाहीत. आणि माझ्या घरात आहे ना, माझ्या म्हणजे इकडच्या घरात, हां इकडच्या घरात पोहे मला माहिती नाहीत कुठं ठेवलेले होते. तर मी म्हटलं मला काय माहीत नाही बाबा पोहे कुठे ठेवले काय. तर त्याच्यामुळे तू काय कर, तुझ्याकडे पोहे आण आणि इकडे पोहे कर असं म्हटलं होतं. तर ती म्हणली मी बेजारी होती, असं तसं मला पोहेत नाही करायचे नाही. मग त्यामुळे इतके दिवस जरा असं तंडू लावलं, असं तंडू लावलं, असं तंडू लावलं. आज कसं तरी सकाळ सकाळी नाश्त्याला पोहे करून, त्याच्यामुळे सकाळ सकाळी पोहे करून दिले. तर आता डबल एकदा दर संध्याकाळी ना, संध्याकाळी किंवा दुपारच्या टायमिंगला असं तंडूच बाईसोबत मला खाऊ पोहे करून दिले. असं तसं थोडंफार तुम्हाला दाखवतो मी बाईची मपली कशी भांडणं होती. तर चला बेस्ट सगळ्यात पहिले एकदा नाश्ता करून घेऊ, आणि नंतर मग थोडंफार बघू काय काय. कारण बाईची अशी मजा घेत असतो, कारण की मजाकमध्ये मजा घेत असतो. असा जीव चिडले ते, असा जीव चिडले ते काय सांगा. तर बेस्टपैकी सगळ्यात पहिले आपण नाश्ता करून घेऊ, नंतर पुन्हा थोडंफार बाई सगळं तंडू. तर बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी आपला नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. तर आज जायचं आपल्याला कामावरती. तर चला तुम्हाला दाखवतो मला किती काम करायचं आहे. तर कारण की ना काम तसं भलंबखळ करायचं आहे, एकाच रूमचं पण भलंबखळ करायचं आहे. पण आज किती होते त्याच्यावर आपल्याला डिपेंड आहे. तर चला बेस्टपैकी उबाळे मावन मीच आज पांडुमाना येतं, उबाळे मावाच आहेत. तर काम जितकं होईन तितकं पार लाव. तर बघू शकता मित्रांनो, आता मी पोहोचलो साईटवर. आणि तुम्हाला एक काम दाखवू, आपल्याला ही रेती घेऊन जायची आपल्याला गाड्यात टाकून तिकडं, कुठं तिकडच्या साईडला इकडून अशी घेऊन जायची म्हणा, तिकडं साईड चालू आहे. तर इथून उचलून घेऊन जायची तिकडं. तर चला तोपर्यंत बाबाला म्हणून एक चवळ द्या आम्हाला. बाबा बी कावायची येते काय माहिती. बायू बाबाला आवाज द्या ना, आता ना आता घरात गेलेत. हो पान नाही, ते चवळ पाहिजे थोडं. बाबाला ऐकू येत नाही थोडंफार. चवळ द्या ना, खाली टाका चवळ, हिरे तिकडे टाकायची. चल तुम्ही या इकडे, तुम्ही इकडे या. बाबाला म्हणलं तुम्ही इकडे या जर यालो म्हणले ना. त्या बघ इथं इथं टाकलं तर ते नेऊन टाकायचे आपल्याला इथं. मग कोणते काम असेल तुम्हाला? मग तुम्हाला काय काम सांगा ते तर सांगा आम्हाला. मग बर तेवढेच मग झाले नसे का 5-6 गाडी. बघू शकता मित्रांनो, अशा आपल्याला गाड्यात टाकून न्यायची. तिकडे तर बेस्ट आपण चवळ पण आथरले. बाबानं आता नेमकं जाणून दिले चवळ. हे बघा नेमकं चवळ आथरले, हे दिसलं का. बेस्टपैकी आता गाडा भरला का, गाडा न्यायचं बेस्टपैकी ढकलीत आणखी टाका ना, याचे टाका सम. ते राहू द्या. ताप दे रे बाबा टाकून यायचा राग राग शपथ. लोट बाया लोट जा. इमानदारी मनातली मला साथ आलात का नाही मला वाटतं. लय लागलं इमानदारीने खरंच, हे लय लागलं इमानदारी. पण मला एकदा नाही 2दा लागला राव इमानदारी नाही. बघा
इतर ठोक हेच गेलं समोरचं कातारच गेले दमन नाही ना मग तू आणि कमरात लय लागलं जोरात इमानदारी मी म्हणलं उबाळी मासे आहेत काही कोण तुला नाही द्यायला मग कोणा दे मथर नाही कॅन्डन फिकन आगळा सगळं द्यायला पण इमानदारी लय लागलं राव मी म्हणलं इमानदारी खरंच मला आज इमानदारी सकाळपासून कोणतरी शांत झालं सकाळी सकाळी घरून निघताना एकदा लागलं मला तेव्हा मला ऐकून घे काय म्हणायचं तुम्ही टाकले ना मग ये ना ते दुसऱ्यानं काय केलं तेव्हाच गेला गेले घरी ते बरं हां हां तुम्हाला बरं कळतं बरं मग हे म्हणाले सांगा जर 100 दिवस तुम्ही अशा माणसासोबत राहिलात 100 दिवस आणि 100 माणसाच्या मध्ये सांगू का मी हां रानात सगळं राही ना त्या हिशोबाने काम केलं तर बरं वाटतं त्याला हो नाही तर काय ते राडा हाणतात ते बरा लवकर माहित ते तुला मिळत नाही त्याच्यावाने ना आपला अनुभव नाही तर काय सांगा तुम्हाला नाही ऐकलं का राडा हाणतात पुराडे बर युट्यूब मध्ये आलाय तो बघितला का कवा दादाच्या फोन मध्ये बघितला दररोज बघतो का नाही तू रे बर मग एक टोपलं टाकू लाग ना चल मग एक टोपलं टाकू लाग चल उचल कमी भरते दे सांडून खाली खाली सांडून दे अरे उच नाही ते टोपलं लय वाकत आहे सांडून दे अर्ध खाली जोर म्हणा तुला बी काय ठीक आहे खूप पावर आहे बाबा बेस्टपैकी बघू शकते मित्रांनो इतकी नेऊन टाकली आता हे भरलं का बेस्टपैकी थोडीशी राहिली आता जरशी नको तू सांडशील मला उगं उचलायला लावशील नको तू सांडलेली एक तर भरता येत नाही काहीच करता येत नाही 2 गाडीची राहिली 2 गाडीची झाली का ते त्याचं डिपू कालू सर आपलं होत आहे फास्टपैकी बघू शकता मित्रांनो आता तिकडून गाडा आणला डायरेक्ट खालीच आणलं ते चिखलात आता कसं करायचं बरं गाड्या असं जागा फिरवायला गेलो तर ते पाय अडकला म्हणून इथं चिखलात लवंडाला डायरेक्ट आणि उभा मग हसायचे काय सांगालात म्हणजे मग काय करायचं मग काऊन हसालात तुम्ही आता सांगा आता अण्णा अण्णा हो इकडे बघा ना त्या पोराने मला सांगितलं त्याला नाही येत ऐकू होय अण्णा हुशार आहे बारा निघाले तर आता घरचे त्याला एक तर बोलायला येत नाही आणि ऐकायला येत नाही त्याच्यामुळे इतकं त्याला का म्हणून मी कशाला देऊ मग काय असं म्हणतो हो ऐकू नाही येत बेस्टपैकी बरं बघा चांगली तर बघू शकता मित्रांनो आम्ही बेस्टपैकी आता माल बिल काढलेला आहे बघा उभं म्हणा आणि आता मी लावणार बेस्ट ठरव आणि मग पंजाबी घातलेत बेस्टपैकी दोन्ही 2 हातात आता इथं इथली भीत सण घेतो बेस्टपैकी आता वरी घेतो अशी इथपर्यंत म्हणजे कसं होतं थोडंफार आकारात तर चला एकदा तुम्हाला काम झालं दाखवतो कारण की आता माझं स्टँड पण आणलेलं नाही तर बघू शकता मित्रांनो एवढी भीत कंप्लीट झाली बेस्टपैकी 1-1.5 घंटा लागला काय जे असेल ते फटफट करून कारण की एकटाच आहे दोन्ही साईडनं वळंबे करायचे त्याच्यामध्ये असं म्हणजे घातल्या मग हात किती बेस्ट झाली का तर काय करू माहिती का आता आपल्या घ्यायची ही भीत कारण ही थोडी मोठी आहे म्हणून त्याच्यापेक्षा थोडीशी नाही तेवढीच आहे तर एकदा बेस्टपैकी ही पण याला कंप्लीट करू म्हणजे मग आपल्या मागचं टेन्शन जाते आता हे झाले बघा 31 फूट काम आला चहा 1 कप उबाळ माव कुठे गेलेत खरं चिवडा बाप्पा जाता मग बी सांडून हां बघू शकता मित्रांनो काम चालू होता ते घर मालकानं आणि बेस्टपैकी कुर्ती मी काढू
आणि इकडे डरमाच्या कोपऱ्यात कोसून संपली बापो दाखवा एक मिनिट इकडे बळ मा हो संपली आईच्या पण इतक्या भयानक मध्ये फास्ट काय माल काढून काढून असे गरम झालेले नेमका इतका माल काढून त्याच्यामुळे गरम झालं बेस्ट पैकी काय बळे मग लहान लेकरासारखे करतात तुम्ही टाका बरं एवढी तुकडी टाका बरी आतमध्ये ठेवा आतमध्ये चर्चे तर फायनल मित्रांनो आपलं काम कम्प्लीट झाले इथून इथपर्यंत सगळे भीत हा त्या पाय खिचत आहे टेप टाका टेप हा खरा ना आता हटकून घेणार नाहीत मला माहिती टाका ना एवढं ठेप आता पण हे धरा ना पैसे सगळं टाकायला तर हे बी टाका ना हो पण हे धरा टाका ना बघू शकता मित्रांनो इथून इथपर्यंत सगळी भीत झाली कारण की ह्या भीतीपेक्षा हे भीत याचे 2 थर एक्स्ट्रा लावलेत कारण की आता इकडे जास्त चढ होता म्हणून हात पुरू लागला बेस्टपैकी चला बेस्टपैकी आपण हातपाय भिजतलेत आता जाऊ बिंदास्त घरी चला मित्रांनो बेस्टपैकी आता आपण चालत पांडवा मी उभाळे मग आता बेस्टपैकी गावात थांबले आता त्याचं काय बघू किती बघा नाही दिसल्या मग अवघड होईना आपलं पांडमामा उगाच 50,000 नाही दिले हे बघा दिसले का हे इकडे बघा इकडे हां हे सगळे बगळेच बगळे दिसले का सोपं आहे काय ते कुठे बगळे दिसले का ते तर चला मित्रांनो आता बेस्टपैकी जाऊ आपण खरी थोडंफार काहीतरी असेल तर ठीक आहे नसेल तर फायनली मित्रांनो मी पोहोचले घरी तर काय करू माहिती का इतकं असं घामानं सगळे शर्ट सगळं अंग सगळं खराब झाले त्याच्यामुळे एकदा काय करू बेस्ट आपण एकदा आंघोळ करून घेऊ तर आपण सगळं शर्ट घामानं सगळं पांढरं शिपीत झाले दिसलं जिकडे तिकडे हातात दिसलं हे ते परत इकडचं काय असं इकडे सगळं शर्टच असं खराब झाले आता घरी आलो तर इतकं गरमायले अरे बॉप तुम्हाला दाखव संध्याकाळचे वाजले 6 बघा 6 वाजलेत आणि मी आता करतोय आंघोळ बेस्टपैकी आता काय करू आंघोळ बिंघोळ करून घेऊ तर चला तर फायनली मित्रांनो आपली झाली आंघोळ बेस्टपैकी बघा सगळीकडे ड्रेस बी चेंज केला बेस्टपैकी तर काय करू माहिती का आता थोडंफार आपला व्हिडिओ एडिट करू आणि थोडंसं बाईसोबत थांबायचा प्रयत्न करू नका आता जर बोलली म्हणा मला आंघोळ करायला टाईम येईल आता जर जास्त बोललो तर आता दगड करूच माग असं लाकूड गेले आता नेमकं सरपण तोडलं त्याने एखादा लाफा जर चांगला भेटला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे नाही आता मी थंडतच नाही थोडी थंडायचा जरसा प्रयत्न करतो चला तर फायनली मित्रांनो मी आता बेस्टपैकी आलो घरी काय करू माहिती का आजचा ब्लॉग आपण इथं चेंज करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय